18व्या शतकातील एक पराक्रमी मराठा सरदार ज्यांनी आपल्या युद्धकौशल्याने आणि मुत्सद्देगिरीने संपूर्ण उत्तर भारतावर आपली छाप उमटवली, ज्यांनी दिल्लीपर्यंत मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले, अशा या महापराक्रमी योद्ध्याचे नाव महादजी शिंदे। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत पुणे शहरामधील वानवडी परिसरात असलेली महाराजा महादजी शिंदे यांची छत्री पाहण्यासाठी। मुख्य कमानीसमोर मारुतीचे मंदिर बनवण्यात आलेले आहे। या मंदिरात मारुतीची भव्य मूर्ती सुंदर दिसत आहे। ही समोरील मुख्य कमान आहे। याला लोखंडी गेट बसवलेले आहेत। सिंधिया देवस्थान ट्रस्ट वानवडी पुणे यांच्या मालकीचे हे ठिकाण आहे। लोखंडी गेटवर सिंधिया संस्थानचा लोगो बनवण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपल्याला प्रवेश शुल्क भरून तिकीट घ्यावे लागते। या ठिकाणाचे प्रवेश शुल्क भारतीय पर्यटकांना 20 रुपये तर विदेशी पर्यटकांना 100 रुपये आकारले जाते। महादजी शिंदे यांचे निधन पुण्याजवळील वानवडी येथे 12 फेब्रुवारी 1794 रोजी भैरोबा नाल्याच्या काठी झाले। याच ठिकाणी त्यांच्या वारसांनी एक भव्य स्मारक उभारले, जे आज शिंदे छत्री म्हणून ओळखले जाते। शिंदे छत्रीचे बांधकाम श्रीमंत महाराजा माधवराव शिंदे प्रथम यांनी 1915 मध्ये सुरू केले आणि 1919 मध्ये पूर्ण झाले। हे आहे महाराजा महादजी शिंदे यांचे समाधी मंदिर। याच ठिकाणी महादजींवर अंतिम संस्कार करण्यात आले होते। इथे त्यांचा मुखवटा ठेवण्यात आलेला आहे। समाधी मंदिरासमोर आयताकृती भव्य दगड ठेवण्यात आलेला आहे। याचे कारण समजले नाही। मंदिर परिसर चारही बाजूंनी तटबंदीने सुरक्षित केलेला आहे। मंदिराच्या जोत्यावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे। या ठिकाणी 2 शिलालेख बसवलेले आहेत। विशेष म्हणजे ही छत्री महादजी शिंदे यांनी स्वतः बांधलेल्या शिवालयासमोर उभारण्यात आलेली आहे। या स्मारकात राजस्थानी नक्षीकाम, भव्य कमानी, ब्रिटिशकालीन रंगसंगती आणि उत्कृष्ट तावदाने यांचा सुंदर मिलाप पाहायला मिळतो। या स्मारकाचे रंगकाम किंवा जीर्णोद्धार 2024 साली करण्यात आला, त्यामुळे हे अत्यंत सुंदर आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी स्वयंचलित कीर्तन भजन यंत्र ठेवलेले आहे। येथे शिंदे घराण्याच्या महत्त्वाच्या व्यक्तींची चित्रे लावलेली आहेत। महादजी शिंदे यांनी आपल्या शौर्याने मराठ्यांचे सामर्थ्य दिल्लीपर्यंत पोहोचवले। त्यांची युद्धनीती
आणि मुत्सद्देगिरी आजही इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली आहे. शिंदे छत्री हे त्यांचे केवळ समाधीस्थळ नसून मराठा साम्राज्याच्या वैभवशाली परंपरेचे प्रतीक आहे. हे समोर आपल्याला शिवालय दिसत आहे. हे स्वतः महादजींनी बनवलेले आहे. त्यामधील ही महादेवाची पिंड आपल्याला दिसत आहे. गर्भगृहाच्या बाहेरील डाव्या बाजूला खोबणीमध्ये अर्थात गृहकोष्ठामध्ये गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. गर्भगृहाच्या समोर संगमरवरी सुंदर नंदी बसवलेला आहे. उजव्या बाजूच्या दोन्ही खोबणी मोकळ्या आहेत. गर्भगृहाच्या द्वारावर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. तसेच कमानीवर सुंदर नक्षीकाम केलेले असून खालील दोन्ही बाजूला द्वारपाल कोरलेले आहेत. उंबऱ्यावर दोन्ही बाजूला मकरमुख अर्थात मगरमुख कोरलेली आहेत. तर मध्यभागी अर्धगोलाकार पादपीठ अर्थात उदुंबर आहे. हे कलशाचे शिल्प एका भिंतीवर आहे. अशा प्रकारच्या रचना प्राचीन मंदिर स्थापत्यशास्त्रात शुभ व समृद्धीचे प्रतीक म्हणून कोरल्या जातात. मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर सरस्वती देवीची प्रतिमा कोरलेली आहे. ही महादेवाची पिंड आपल्याला दिसत आहे. त्या पाठीमागे महादजींची मूर्ती ठेवलेली आहे. आजही हे स्मारक आपल्या ऐतिहासिक परंपरेचा साक्षीदार आहे आणि येणाऱ्या पिढ्यांना महादजी शिंदे यांच्या पराक्रमाची आठवण करून देते. मंदिर परिसरात हे एक श्रीरामाचे छोटे मंदिर आहे. हे समोर विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. मंदिरासमोर तुळशी वृंदावन बनवण्यात आले आहे. हा मंदिराच्या पाठीमागील परिसर आहे. मंदिरासमोरील छत्री ही 2 मजली बनवण्यात आलेली आहे. पाठीमागील बाजूस काही रूम बांधलेले आहेत. शिवालयावरील नक्षीकाम अत्यंत कोरीव आणि आकर्षक दिसत आहे.
तर मित्रांनो, कसे वाटले तुम्हाला हे ठिकाण? आवडले असल्यास नक्की कमेंट्समध्ये लिहा जय शिवराय आणि या ठिकाणाला एकदा तरी भेट नक्कीच द्या.